विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। तुम्हाला माहित असेल जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला जो आहे तो झालेला आहे आणि तुम्ही पाहत असाल तर भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दहशतवादी हल्ल्यातील निष्पाप भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। तुम्ही पाहत असाल तर भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष महेश कदम यांनी श्रद्धांजली जी आहे ती अर्पण केलेली आहे। तुम्ही पाहत असाल तर भारतीय मराठा महासंघाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे सर्वात मोठा भ्याड हल्ला जो आहे तो झालेला आहे आणि या हल्ल्यामध्ये निष्पाप भारतीयांना आपला जीव जो आहे तो गमवावा लागलेला आहे आणि याचा निषेध म्हणूनच भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष महेश कदम यांनी श्रद्धांजली आहे जी आहे ती अर्पण केलेली आहे। भारतीय मराठा महासंघाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाकिस्तान पाकिस्तान हिंदुस्तान हिंदुस्तान भ्याड हल्ल्याचा आतंकवादी भ्याड हल्ल्याचा आंदोलन केलं आहे। गंभीर वाहिली आहे या प्रकरणात काय सांगाल? सर जोरात बोला जरा। अरे दे ना, हा बोला। अतिशय घाटपणाने हल्ला केलेला आहे, त्याचा सर्वप्रथम भारतीय मराठा महासंघाने निषेध केला आहे। त्यासाठी आज आम्ही आणि आमचे जे काही सहकारी नागरिक हिंदुस्थानी नागरिक हल्ल्यात मारले गेले त्यांना केले। त्याचबरोबर यावेळेचा जो हल्ला आहे पाकिस्तानने अत्यंत नीचपणाने आणि स्वतःचं खरं स्वरूप उघड करून केलं आहे की त्यांनी या पर्यटकांना विचारलं की तुम्ही कोण आहात, हिंदू आहात की मुस्लिम आहात, आणि हिंदू आणि मुस्लिम हा भेदाभेद समजून घेऊन त्याप्रमाणे त्यांनी या लोकांना निर्दयपणाने पाठवलं। याचं उत्तर आम्हाला खात्री आहे भारताचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि भारत सरकार अत्यंत निष्ठुरपणाने त्याच भाषेत त्याचं उत्तर देईल आणि आम्ही तीच अपेक्षा व्यक्त करतो। त्यासाठी आधी श्रद्धांजली वाहून आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना एक पत्र देखील लिहिले ते त्यांना पाठवतोय। आता जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा आम्ही ते पत्र सुपूर्द करणार आहोत। पण सर्वप्रथम भारतीय मराठा महासंघ म्हणून या अत्यंत गंभीर अशा विषयामध्ये आम्ही भारत सरकारच्या पाठीशी उभे आहोत हे आम्हाला आवर्जून इथं सांगायचं आहे। त्यासाठी आम्ही श्रद्धांजली आणि निषेध आम्ही आज म्हणजे काय सांगाल, हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जातोय। या भडव्यांनी आमच्या 27 निष्पाप नागरिकांचा बळी घेतलेला आहे आणि माझी इच्छा आहे आमची भारतीय मराठा महासंघाच्या वतीने, संपूर्ण भारताच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आमची विनंती आहे की त्यांनी आपले निष्पाप 27 लोकांचा बळी घेतलाय, त्या लांड्यांचे 27,000 अतिरेक्यांना मारून टाका, ही आमची भूमिका असणार आहे। आणि ही भूमिका फक्त भारतीय मराठा महासंघाची नाही तर संपूर्ण देशवासियांची आहे। आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतोय आणि या भडव्यांना जागच्या जागी गोळ्या घालून याचे 27,000 अतिरेक्यांना कायमचा मारून टाका, ही आमची विनंती असणार आहे। हिंदुस्तान जिंदाबाद, नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है। म्हणून काय सांगाल? नमस्कार, जय शिवराय। सर्वप्रथम मी या भारताची नागरिक आहे आणि नागरिकाच्या हक्काने मी आज सांगते, आज जे हल्ले होतात आणि ज्यासाठी आपलं भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारला माझी कळकळीची भारतीय मराठा महासंघाकडनं आणि स्वतः भारतीय नागरिक म्हणून विनंती आहे की गेले काही दिवस हा जो विषय चाललाय त्याला इतके दिवस लागतायत आणि आज निषेध व्यक्त करायला सुद्धा जो विषय चाललाय त्यासाठी आज भारतीय महासंघ सुद्धा रस्त्यावर आलेला आहे आणि त्यासाठी एवढीच विनंती करतोय की 4 आणि 5 दिवस कसले कायदे आणि कसले हे करायला वेळ का लागतो, भारत सरकार का नाही निर्णय घेत आहे। आज जे पर्यटकांबरोबर जे झालंय
ते सामान्य जनतेबरोबर सुद्धा जे आहेत ते पण जनताच होती. परंतु हा विषय असा आहे की आता पाकिस्तानचं पर्यटन हे भारत सरकारने कायमस्वरूपी बंद करावं. कारण आज जो विषय झालाय ते पर्यटनासाठी गेलेले, स्वखर्चाने गेले होते आणि त्यासाठी त्यांना जे हाल सोसावे लागले. 24 तास त्यांना पाणी सुद्धा मिळालं नव्हतं. काही जणांनी त्यांना मदत केली, परंतु ती दाखवायची मदत होती. झालेल्या विषयावर अत्यंत गांभीर्य असल्यानंतर दाखवायची जी नंतर मदत करतात, त्यापेक्षा जात धर्म विचारून कसल्या गोळ्या झाडतात. ह्या गोळ्या झाडताना त्यांना माणुसकी हा विषय त्यांच्याकडे शिल्लक नव्हता का? आणि ज्या होत्या त्या लग्न झालेल्या 4 दिवसापूर्वीच्या त्या मुलीचा काय गुन्हा होता? ती जर पर्यटनाला गेली होती आणि तिची चूक ही झाली की तिने काश्मीर निवडलं. पण हे मी सांगते, काश्मीर असो की आणखी काही असो, हे जे असे जे विषय होत आहेत हे कायमस्वरूपी भारताकडनं मी सांगेन, भारताची नागरिक म्हणून सांगेन की हे थांबले गेले पाहिजे आणि हे थांबावे ही त्यांच्याकडे नम्र विनंती आहे माझी. पाकिस्तान पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद 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 पाकिस्तान हाय हाय पाकिस्तान हाय हाय. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.